दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावरील लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ घनसावंगीत कडकडीत बंद. दिल्लीतील जंतर मंतर येथे सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनावर पोलिसांकडून झालेल्या लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीने 23 जुलै रोजी महाराष्ट्र बंदचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत घनसावंगीसह तीर्थपुरी, कुंभार, पिंपळगाव आणि रांजणी येथे मेडिकल व दूध डेअरी वगळता सर्व व्यापारी आस्थापने बंद ठेवून कडकडीत बंद पाळण्यात आला. यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार रमेश पागोटे यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. निवेदनात म्हटलंय की दिल्लीतील जंतर मंतर येथे सुरू असलेल्या शांततापूर्ण विद्यार्थी आंदोलनावर पोलिसांनी केलेला लाठी हल्ला हा लोकशाही मूल्यांवर आघात करणारा आहे. या घटनेच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेऊन 23 जुलै रोजी महाराष्ट्र बंदचे आवाहन केले होते. त्या अनुषंगाने घनसावंगी, तीर्थपुरी, कुंभार, पिंपळगाव, रांजणी येथील बाजारपेठा, व्यापारी संकुले आणि विविध आस्थापने बंद ठेवून आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी करत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी केली. या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष परमेश्वर खरात, तालुका अध्यक्ष समाधान तोडके, तालुका महासचिव बाबासाहेब गालफाडे, बाबासाहेब सोनवणे, तालुका अध्यक्ष राजकिरण राजगुरू, भीम आर्मीचे संतोष येडे, शहराध्यक्ष आदित्य खरात यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले. माधव न्यूज महाराष्ट्र, संपादक सुरेश पोटे. इतकंच. अशा आणखी महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्यासोबत जोडलेले रहा. आमचा व्हिडिओ लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.